बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून। पिंपळनेर येथील श्री क्षेत्र मुरलीधर मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। श्री क्षेत्र मुरलीधर मंदिरात वैकुंठवासी अबप गुरुवर्य कृष्णाजी माऊली गुरुजी यांच्या कृपा आशीर्वादाने 7 दिवसापासून 118वा अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वर पारायण सुरू होते। सुश्राव्य कीर्तन उत्सव पार पडले। काल रात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी रात्री 12 वाजेला बालकृष्णांची मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यातून आणून सजवलेल्या पाळण्यात श्रीकृष्णाची स्थापना करण्यात आली। पाळणा हलवण्यात आला। यावेळी एकच गोपाल कृष्ण भगवान की जय अशा गजरात गुलाल उधळत जन्मोत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला। यावेळी महिला पुरुष बालगोपाल यांनी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी या गाण्यावर मनमुराद आनंद लुटला। यावेळी पिंपळनेर शहरातून हजारो भाविकांनी आपली उपस्थिती देऊन या आनंद सोहळ्याचा लाभ घेतला। गोपाल कृष्ण भगवानाच्या जन्म निमित्त मुरलीधर मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती। 7 दिवस होणारा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। आज दिनांक 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 4 पर्यंत महाप्रसाद व भंडाराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दिनांक 17 रोजी कुस्त्यांची भव्य दंगल होणार आहे। या कुस्ती महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन मुरलीधर मंदिर संस्थांतर्फे करण्यात आले आहे। श्रीकृष्ण जन्मोत्सव यशस्वी करण्यासाठी मुख्य पुजारी गोविंद आचारी, मुरलीधर संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र यशवंत पगारे, उपाध्यक्ष शिलनाथ सुपडू एखंडे, सचिव चेतन रवींद्र पगारे, सदस्य गंगाधर एखंडे, नारायण पगारे, निंबा एखंडे, त्र्यंबक पगारे, ताराचंद घाणेकर, सुरेश नहिरे, रवींद्र सोनवणे, रवींद्र साळवे, ज्ञानेश्वर सोनवणे, कृष्णकांत पुराणिक, आकाश पगारे, ॲडव्होकेट चिराग शिरसाट यांच्यासह गोपालनगर एखंडे गल्लीतील कृष्ण भक्तांनी मोठे परिश्रम घेतले।
शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा. आपली बातमी आपल्या